श्रोते हो नमस्कार. विकसित भारत जी रामजी विधेयक 2025 हे विधेयक 18 डिसेंबर 2025 रोजी लोकसभेत मंजूर करण्यात आलं. हे नवीन विधेयक 20 वर्ष जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. या नवीन विधेयकाविषयी बोलूया दैनिक पुढारी या वृत्तपत्राचे पत्रकार दिगंबर दराडे यांच्याशी. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. हां. या विधेयकाची प्रमुख वैशिष्ट्य आणि या विधेयकातल्या निरनिराळ्या तरतुदी काय आहेत याविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. काय सांगाल आपण? मॅडम, हे जे विधेयक आहे त्याच्यामध्ये गॅरंटी फॉर रोजगार म्हणजे हां. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी रोजगाराची गॅरंटी मिळणार आहे. बरं. पूर्वी जुन्या मनरेगामध्ये वर्षाला 100 दिवसाचा रोजगार मिळत होता, त्याची गॅरंटी होती. हं, हं. परंतु ह्या रामजी विधेयकामध्ये 125 दिवसापर्यंत गॅरंटी वाढवण्यात आलेली आहे बरं. आणि प्रत्येक ग्रामीण कुटुंबासाठी या विधेयकाचा फायदा होणार आहे. हं. पूर्वी वेतन मिळण्याचे नियम जरा थोडेसे शिथिल होते, पण ते नियम आता यामुळे कठोर होणार आहेत की ते मजुरी दर आठवड्याला किंवा 15 दिवसाला हं. जो कामगार आहे त्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. बरं. ते पैसे मागण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही. बरं. त्यामुळं हे विधेयक ग्रामीण भागातील हं. नागरिकांसाठी रोजगारासाठी खूप फायद्याचे ठरणार आहे. बरोबर. आणि मुळात मनरेगामध्ये याची सुरुवात झाली होती ती दुष्काळ पडला होता महाराष्ट्रामध्ये आणि त्यावेळेला ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या जनतेला रोजगार उपलब्ध व्हावा, काहीतरी रोजच्या गरजा भागण्यासाठी पोटापुरते काही पैसे मिळावेत याच्यासाठी ही योजना होती आणि त्याचंच आता हे नवीन रूप या विधेयकामध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे. आणि वेतनवाढ आत्ता तुम्ही म्हणालात नवीन कायद्यानुसार असणार आहे. ही जी हो. रोजची मिळणारी मजुरी आहे तीही वाढण्याची शक्यता किंवा तसे संकेत दिलेले आहेत. तर सध्याचं वेतन काय आहे आणि बदल काय होऊ शकतो याच्याबद्दल काय सांगाल? मॅडम, पूर्वी जे होतं ते एक नाममात्र पैसे त्यातून शेतकऱ्यांना मिळत होते. हां, हां. आता ह्याच्यामध्ये जे आहे ते केंद्राचा वाटा सर्वाधिक असणारे 60% वाटा असणार आहे आणि राज्याचा वाटा जो 40% आहे. बरं. आणि जी ईशान्येकडली राज्य आहेत, हिमालयाच्या भोवतीची राज्य आहेत, तिथं 90% केंद्र देणार आहे आणि 10% राज्य देणार आहेत. अच्छा. त्यामुळं अजून ह्याच्यामध्ये स्पष्टता आलेली नाही की किती ते बरं. रोजगार डिस्ट्रिब्युशन त्याचं देणार. रोज किती पण मिळणार पैसे ते माहीत हा नाही अजून. हां. बरं. याच्या माध्यमातून रोजगार निश्चितपणे वाढवून मिळेल हां. आणि जी राज्यावरती जो ह्याचा निधीचा आर्थिक ताण यायचा हं, हं. तो केंद्राने उचलल्यामुळं हं. गॅरंटी रोजगाराची वाढलेली आहे. हं, 60% केंद्र आणि 40% राज्य अशी आपल्या तरतूद आहे. महाराष्ट्रासाठी हा निधी उपलब्ध होणार आहे. अच्छा. शेतीसाठी याच्यामध्ये काही विशेष तरतूद काय दिसते? मुळात मॅडम, ही जी योजना आहे सरकारची ती शेतकऱ्यांनाच शेतमजुरी आजकाल शेतामध्ये शेतमजूर मिळत नाहीत, हं. तर त्यासाठी शेतकऱ्यांना देखील या मजुरीचा फायदा होणार आहे. बरं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जलसंधारणाची कामं असतील, हं. ग्रामीण रस्ते असतील, शेतीशी संबंधित इन्फ्रास्ट्रक्चर असेल, हं, हं. हवामान बदलाशी सामना करणारी कामं असतील, हं. ही सर्व कामं या योजनेतून होणार आहेत. हं, हं. त्यामुळे सर्व कामं ही शेतीशी रिलेटेड आहेत. बरं. त्याचा फायदा शेतकऱ्यांना शेती करत करत आपल्याच शेतामध्ये रोजगार उपलब्ध होईल हं, हं. आणि त्याचा दुहेरी फायदा शेतकऱ्याला होईल. बरं. आणि शेतीसाठी मजूर मिळणं पण सोपं जाणार आहे का? म्हणजे विशेषतः पेरणी आणि कापणीचा जो हंगाम आहे, जिथे शेतीमध्ये मजुरांची कमतरता भासू नये याच्यासाठी याच्यामध्ये काही योजना आहे का? नक्की मॅडम, याच्यामध्ये योजना आहे. हं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस शासनाने मनरेगा सुरू केली होती तर ती ग्रामीण भागातील हं. जे मजूर आहेत त्यांना पोट भरण्यासाठी हं. दुष्काळामध्ये रोजगार उपलब्ध व्हावा हा त्यामागचा हेतू होता. बरं. मात्र ही जी आताची जी रामजी योजना शासनाने सुरू केली हं. ह्याच्यामध्ये त्यांनी शेती व्यवसायाला जोड दिलेली आहे. म्हणजे बरं. मुळातच त्यांनी शेतीवरती भर दिलेला आहे. म्हणजे हं. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काम करण्यासाठी सुद्धा मजूर जातील आणि हं, हं. तिथं शेताच्या संदर्भातील जी कामं असतील, ग्रामीण रस्ते असतील, हं. जलसंधारणाची कामं असतील, हं. इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, किंवा पावसाळ्यामध्ये जे पाणी साठतं शेतामध्ये, हं, हं. ओढ्यांना नाल्यांना पूर येतो, हं. या ठिकाणची जी कामं असतील त्या हं. ठिकाणी मजुराला सहजरित्या काम उपलब्ध होणार आहे. बरोबर. त्यामुळं
रोजगार पण उपलब्ध होईल आणि कामगार जिथं शेतमजूर काम करतो त्या ठिकाणीच त्याला वेतन पण कमी दिवसात प्राप्त होईल अशी योजना आहे. बरोबर. म्हणजे शेतीला पूरक या गोष्टी आहेत, की रस्ते बांधणी असेल किंवा तुम्ही जसं म्हणालात तसं जलसंधारणाची कामं आहेत. आणि आजकाल जो पाऊस अवेळी बरसत असतो, त्यामुळे शेतामध्ये साठणारं पाणी आहे ते हटवण्यासाठी किंवा त्याच्यासाठी सुद्धा मजूर उपलब्ध होतील किंवा त्याच्यासाठी काम केल्यानंतर रोजगार मिळण्याची शक्यता आहे. आणि विकसित भारत 2047चे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय याच्यामध्ये भर दिला आहे? मला असं वाटतं मॅडम ह्याच्यामध्ये त्यांनी भ्रष्टाचार कमी करण्यासाठी विकसित भारत जे 2047चं जे आपलं स्वप्न आहे त्याचं हां. पारदर्शकता आणि आधुनिक तंत्रज्ञान हं, हं. याची जोड यामध्ये घातलेली आपल्याला पाहायला मिळते. बरं. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आणि नियंत्रणासाठी हं, एआय हं. आणि जिओ टॅगिंग, बरं, बायोमेट्रिक हजेरी, बरं. जीपीएस, हं, हं. डिजिटल ट्रॅकिंग सारख्या तंत्रज्ञानावर वापर यामध्ये वाढवलेल्या योजनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बरं. ग्रामीण भागामध्येच या कामाचं नियोजन आणि अंमलबजावणी हं, म्हणजे हं. याचं जर काम जे असेल ते स्थानिक ग्रामपंचायत असेल हं. त्याच्या म्हणजे त्याच्या ग्रामीण ग्रामपंचायतीच्या अंडर हे काम चालणार आहे. हं. त्यामुळं खूप चांगल्या प्रकारचं प्लॅनिंग सरकारने केलेलं दिसतंय यामध्ये. हं, हं. एआयचा वापर केलेला दिसतोय जिओ टॅगिंगसाठी हं, हं. आणि बायोमेट्रिक. त्यामुळं डिजिटल म्हणजे शेतमजुरांची कामं डिजिटल करणं हं. हेच एआय तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करणं ही पण हं. त्याचा वेगळेपणा आहे असं आपण म्हणू शकतो. हो. आणि खूपच विकसित वेगळेपण आहे आणि हां. बायोमेट्रिक हजेरी जसा आपण शासकीय नोकर असतो की जो हं. ऑफिसमध्ये गेल्यानंतर किंवा एखादा प्रायव्हेट कंपनीचा नोकर असतो की तो हो. बायोमेट्रिक करतो. हं. तर इथं देखील शेतमजूर केलं का बायोमेट्रिक पद्धतीने त्याची हजेरी घेतली जाईल. हं, हं. जीपीएस सिस्टीम आहे त्यामुळे ते डिजिटल ट्रॅकिंग त्याचं व्यवस्थित होईल. हं. त्यामुळे ही खूप मायक्रो लेव्हलनी या योजनेचं प्लॅनिंग केलेलं पाहायला मिळतंय. बरोबर. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रोजगाराचा जो त्याला मिळणारा मोबदला आहे हं. त्याची सुद्धा सरकारने एक मर्यादा घालून दिलेली आहे. बरं. त्यामुळं यामध्ये भ्रष्टाचाराला कुठं मला वाटतं की संधी मिळणार नाही. आतापर्यंत अनेक योजना ग्रामीण भागामध्ये आपण पाहिलं की शेतकरी मजूर नसताना देखील मजूर दाखवण्यात येतात. हं. त्याची बिलं काढली जायची. अशा हं. बऱ्याच घटना आपल्याकडे पाहायला मिळायच्या. पण हं. आता ती इथं कुठे संधी दिसत नाही कारण हं. टेक्नॉलॉजी असल्यामुळं हं. तुमचं बायोमेट्रिक झाल्याशिवाय तुम्ही आज कामावरती होता हे हं. सिद्ध होणार नाही. हं. दुसरी गोष्ट तुम्ही जीपीएस सिस्टीममुळे तुम्ही कुठं काम केलं आणि किती काम केलं हं. याच्यामध्ये शासकीय यंत्रणा देखील हस्तक्षेप करू शकत नाही. हं. त्यामुळं पारदर्शकतेला आधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळाल्यामुळं हं. मला वाटतं आपण जो प्रश्न विचारला की 2000 च्या दृष्टिकोनातून प्लॅनिंग आहे का तर हं. ते इथं पाहायला मिळतं. बरोबर. आणि बेरोजगारी भत्त्याबद्दल पण हे विधेयक काही म्हणताय का? 100% बेरोजगारी भत्त्याबद्दल सुद्धा याच्यामध्ये तरतूद पाहायला मिळते. हं. कारण की आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये अनेक तरुणांना हाताला काम नाहीये. हं. अनेक शासनाच्या योजना आहेत. शेतकरी सन्मान योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल. हं. तशीच बेरोजगारांना आपण सरकार नोकरी देऊ शकत नाही तर काही भत्ता देण्याच्या ह्यामध्ये विधेयकामध्ये काही मुद्दे मांडलेले पाहायला मिळतात. तर बरं. या अजून त्याच्यामध्ये एवढी स्पष्टता दिलेली नाही. हं, ज्यावेळेस हं. शासन याबद्दल संदर्भाचा जी-आर काढेल हं. की त्याबद्दल आपल्याला स्पष्टपणे जाणवेल की हं. बेरोजगारीच्या ह्याच्यासाठी यांनी हं. कुठली तरतूद केलेली आहे. बरोबर. उद्योगाचा हक्क जो कमी झाल्याचा सारखा आरोप व्हायचा हं. मनरेगामध्ये. हं. तर मला असं वाटतं की हा नवीन कायदा हं. काम मिळण्याचा हक्काऐवजी केंद्र आधारित योजनेचा आराखडा बनवतोय. हं. हं. आराखड्यातून निश्चितपणे आपल्याला काम उपलब्ध होईल की जे काम नाहीये किंवा काम दिलं जात नाही हं. असे जे आरोप व्हायचे ते हं. आरोप मला वाटतं कुठेतरी कमी होतील या माध्यमातून. बरं. आणि जो नेहमी म्हटलं जातं, की सरकारी योजना असतात, पण त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत. सर्वसामान्य ज्याच्यासाठी हे विधेयक किंवा पुढे भविष्यात कायदा त्याचा होईल, हा जो सर्वसामान्य माणसासाठी आहे, त्याच्यापर्यंत ही माहिती पोहोचणंही गरजेचं आहे. आणि आमच्यासारख्या माध्यमातनं किंवा समाज माध्यमातनं सुद्धा ही माहिती सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचेल असा प्रयत्न दिसतो आहे. या विधेयकाबद्दल आज आमच्याशी बोललात आणि आमच्या श्रोत्यांना त्याच्या संदर्भात माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. हं.